कॅप राऊंड 4 मध्ये तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन फिक्स केलेलं आहे. तरी सुद्धा ज्या विद्यार्थ्यांना अजूनही वाटत आहे की आपल्याला टॉप कॉलेजमध्ये आपल्याला स्पॉट राऊंड मधून किंवा ILS राऊंड मधून ऍडमिशन प्रयत्न करायचे आहेत. आता ते टॉप कॉलेजेस कोणते आहेत? CUEP आहे, VGT आहे, SPCE आहे, वालचंद आहे, SPIT आहे, PICT आहे, VIT आहे, PCCOE आहे, PVG आहे, DY पाटील आकुर्डी आहे, AISSMS CE आहे, AISSMS IOT आहे किंवा मुंबईतले काही कॉलेजेस आहेत की जे SPIT सारखे थोडोमल साहनी आहे, विद्यालंकार इन्स्टिट्यूट आहे, विवेकानंद चेंबूर आहे. अशा कॉलेजेसमध्ये जर तुम्हाला प्रयत्न करायचे असतील स्पॉट राऊंड किंवा ILS राऊंडसाठी तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ अशाच विद्यार्थ्यांसाठी मी तयार केलेला आहे. नमस्कार, मी साळुंके सर. साळुंके सर केमिस्ट्रीमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही साळुंके सर केमिस्ट्री या युट्यूब चॅनलवर खूप छान प्रकारे प्रतिसाद देत आहात. आता मी तुमच्या समोर इथे आणलेलं आहे एक एक्सेल शीट. त्या एक्सेल शीट मध्ये काय दिलेलं आहे की कॉलेज, ब्रांच, वॅकेंट सीट पोझिशन, टोटल एकॅप सीट्स आहेत, इन्स्टिट्यूशनल सीट्स आहेत, टोटल इन्स्टिट्यूशनल सीट आणि एकॅप प्लस इन्स्टिट्यूशनल अशा टोटल सीट्स दिलेल्या आहेत. तर इथे पहा, फर्स्ट सीयूईपी मध्ये अजूनही तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. लक्षात ठेवा, स्क्रीनशॉट काढून घ्या. पहा, सीयूईपी मध्ये वॅकेंट सीट्स, टोटल वॅकेंट सीट्स किती आहेत पहा, 142 वॅकेंट सीट्स आहेत. आता सीयूईपी मध्ये इन्स्टिट्यूशनल लेवलच्या सीट्स नाही आहेत. ठीक आहे. आता सीयूईपी मध्ये सिव्हिलच्या 17, कॉम्प्युटर सायन्सच्या 21, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 22, ENTCच्या 22, इंस्ट्रुमेंटेशन 8, मेकॅनिकल 18, मॅन्युफॅक्चरिंग 8, मेटलर्जी अँड मटेरियल्स टेक्नॉलॉजी 21 अँड AIML ची 5 सीट्स, मीन्स टोटल 142 सीट्स रिकाम्या आहेत. VJTI मध्ये पहा, सिव्हिल 7, कॉम्प्युटर 2, IT 2, इलेक्ट्रिकल 9, ENTC 4, इलेक्ट्रॉनिक्स 3, मेकॅनिकल 7, प्रोडक्शन 9, टेक्सटाईल 19, टोटल 62 सीट्स वॅकेंट आहेत. त्यानंतर ICT मध्ये केमिकल 17, डायस्टफ 5, ऑइल अँड ओलिओकेमिकलच्या 7 आहेत, फार्मास्युटिकल केमिस्ट्री 1, FTPT 7, त्यानंतर पॉलिमर 3, फूड इंजिनिअरिंगच्या 3 आहेत, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजीच्या 4, मीन्स टोटल 47 सीट्स अजूनही रिकाम्या आहेत ICT मध्ये. त्यानंतर आहे सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये सिव्हिल 5, इलेक्ट्रिकल 20, मेकॅनिकलच्या 7, टोटल 32 सीट्स वॅकेंट आहेत. या कॉलेजमध्ये इन्स्टिट्यूट लेवल सीट्स नाही आहेत, पण SPIT पहा, इथे पुढे नेक्स्ट आहे SPIT. CSEच्या 7 आहेत, कॉम्प्युटरच्या 20 आहेत, ENTCच्या 21, मीन्स टोटल 48 सीट्स आहेत. इन्स्टिट्यूट लेवलच्या 24, 48, 24 म्हणजे 96 सीट्स, 48 प्लस 96 144 सीट्स अजूनही SPIT मध्ये वॅकेंट आहेत. नेक्स्ट आहे PICT मध्ये चेक करा, कॉम्प्युटरच्या 15, ITच्या 27, AIDSच्या 8, ENTCच्या 42, इलेक्ट्रॉनिक्सच्या 13 आणि इन्स्टिट्यूट लेवलच्या 48, 36, 12, 48, 12 मीन्स 156, 105 प्लस 156 261 सीट्स अजूनही वॅकेंट आहेत PICT मध्ये. त्यानंतर वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये सिव्हिलच्या 2 आहेत, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन 9, कॉम्प्युटर 9, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग 13, ITच्या 6, ITच्या 5, तिथे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आणि ITचे 2 कोर्सेस आहेत, म्हणून इथे डबल टाइम आलेला आहे. इलेक्ट्रिकल 7, इलेक्ट्रॉनिक्सच्या 10 आहेत, मेकॅनिकलच्या 5 आहेत, AIMLच्या 9 आहेत, टोटल 75 सीट्स वॅकेंट आहेत. आता वालचंद मध्ये इन्स्टिट्यूट लेवलच्या पहा, इथे सीट्स दिलेल्या आहेत 141, मीन्स टोटल 6 सीट्स वॅकेंट आहेत. मीन्स टोटल वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली येथे 75 प्लस 6 81 सीट्स अजूनही वॅकेंट आहेत. त्यानंतर मी घेतोय कमिन्स कॉलेज. लक्ष द्या, कमिन्स कॉलेजमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या 12, ITच्या 5, ENTCच्या 15, इन्स्ट्रुमेंटेशनच्या 7, मॅकच्या 7, मीन्स टोटल 46 सीट्स
कॅपच्या अजूनही वॅकेंट आहेत आणि इन्स्टिट्यूट लेवलच्या 36-24, 36-12-12 मीन्स 120 सीट्स वॅकेंट आहेत. टोटल 166 सीट्स वॅकेंट आहेत. त्यानंतर पहा, त्यानंतर इथे आहे व्हीआयटी. व्हीआयटी मध्ये सिव्हिलच्या 12, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 88, आयटीच्या 32, ईएनटीसीच्या 41, इन्स्ट्रुमेंटेशनच्या 24, मेकॅनिकलच्या 38, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग पुढे कोर्सेस आहेत ते AIML, AIDS वगैरे 38, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग डेटा सायन्स 28, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग AIDS 39, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग IoT 29, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग 28, AIDS च्या 35 मीन्स टोटल इथे 432 सीट्स वॅकेंट आहेत. आणि इन्स्टिट्यूट लेवलच्या पहा 6, 144, 72, 72, 9, 72, 72, 36, 72, 36, 36, 72 म्हणजे या 699 सीट्स वॅकेंट आहेत. जर आपण आफ्टर कॅप म्हणजे ए कॅपच्या सीट चेक केल्या तर 432 प्लस 699 अजूनही 1131 सीट्स वॅकेंट आहेत व्हीआयटी मध्ये. त्यानंतर डीजे सांगवी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पहा 11, आयटीच्या आहेत 10, AIDSच्या आहेत 4, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनच्या 16, मेकॅनिकलच्या आहेत 28, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग डेटा सायन्स 6, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग IoTच्या 8, AIMLच्या 12 मीन्स टोटल 95 सीट्स वॅकेंट आहेत. आणि यामध्येच इन्स्टिट्यूट लेवलच्या 36, 36, 12, 36, 36, 36, 12, 24 मीन्स टोटल 228 सीट्स इन्स्टिट्यूट लेवलच्या आहेत. 95 प्लस 228 323 सीट्स अजूनही डीजे सांगवी कॉलेजमध्ये वॅकेंट आहेत. थोडं सहानीमध्ये चेक करूया. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या 6, आयटीच्या 17, ईएनटीसीच्या 8, केमिकल इंजिनिअरिंग 10, AIDSच्या 10 मीन्स टोटल 51 सीट्स वॅकेंट आहेत. आणि इन्स्टिट्यूट लेवलच्या 36, 24, 12, 12, 24 108 51 प्लस 108 मीन्स 159 सीट्स अजूनही वॅकेंट आहेत. PVG कॉलेज पुणे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 10, आयटीच्या 14, इलेक्ट्रिकलच्या 13, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनच्या 17, मेकॅनिकलच्या 22 मीन्स टोटल 76 सीट्स वॅकेंट आहेत. PVG मध्ये इन्स्टिट्यूट लेवल नाही आहे. विद्यालंकार मध्ये पहा विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वडाळा मुंबई कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 16, आयटीच्या 17, ईएनटीसीच्या 15, बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या 24, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर सायन्सच्या 10 मीन्स टोटल इथे 82 सीट्स वॅकेंट आहेत. आणि इन्स्टिट्यूट लेवलच्या सीट्स पहा इथे 36, 36, 24, 12, 24 म्हणजे 132 सीट्स. हे टोटल केली तर 214 सीट्स वॅकेंट आहेत. PCCOE मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगच्या 6, कॉम्प्युटरच्या 21, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग हे लिंग्विस्टिक मीन्स मदर टंग मध्ये आहे 10, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या 16, ENTCच्या 14, मेकॅनिकलच्या 21, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स 11 सीट्स वॅकेंट आहेत. मीन्स टोटल 99 सीट्स अजूनही वॅकेंट आहेत. इन्स्टिट्यूट लेवलच्या पहा 12, 48, 12, 24, 36, 36, 24 म्हणजे 192 सीट्स मीन्स टोटल इथे 291 सीट्स अजूनही PCCOE मध्ये वॅकेंट आहेत. DY पाटील आकुर्डी सिव्हिल इंजिनिअरिंग 5, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन 11, त्यानंतर कॉम्प्युटर 15, आयटीच्या 8, ENTCच्या 22, इन्स्ट्रुमेंटेशनच्या 9, मेकॅनिकलच्या 4, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्सच्या 19 मीन्स टोटल 93 सीट्स वॅकेंट आहेत. आणि इन्स्टिट्यूट लेवलच्या 24, 12, 36, 36, 36, 12, 24, 36 मीन्स 216 टोटल 93 प्लस 216 309 सीट्स अजूनही DY पाटील आकुर्डी मध्ये वॅकेंट आहेत. त्यानंतर विवेकानंद चेंबूर मुंबई कॉम्प्युटर 11, आयटीच्या आहेत 20, ENTCच्या आहेत 31, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर सायन्सच्या 5, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स 16, AIDSच्या 9 मीन्स टोटल 92 सीट्स वॅकेंट आहेत. त्यानंतर आहे AISSMS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग
civil 8, robotics and automation 8, computer engineering 8, electrical engineering 9, electronics and telecommunication engineering 5, electronics engineering VLSI design 8, त्यानंतर chemical engineering आहे 6, mechanical engineering 12, mechanical engineering sandwich pattern 2, and AIML च्या 10 seats means total 76 seats. आणि इथे इन्स्टिट्यूट लेवल 12, 12, 24, 8, 12, 12, 8, 12, 8, 24 म्हणजे टोटल 132 सीट्स वॅकेंट आहेत. 76 प्लस 132 208 सीट्स AISSMS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये अजूनही वॅकेंट आहेत. त्यानंतर आहे AISSMS IoT, त्यामध्ये कॉम्प्युटरच्या 15, IT च्या 16, इलेक्ट्रिकलच्या 5, ENTCच्या 12, इन्स्ट्रुमेंटेशनच्या 7, AIDSच्या 10 सीट्स मीन्स 65 सीट्स वॅकेंट आहेत. अँड AISSMS IoT मध्ये 36, 36, 6, 24, 6, 36 म्हणजे 144 सीट्स मीन्स 65 प्लस 144 209 सीट्स अजूनही वॅकेंट आहेत. आता हे जे म्हणजे जे काही कॉलेज मी घेतलेले आहेत त्या कॉलेजेसमध्ये एकूण फक्त एकॅपच्या सीट्स ज्या आहेत त्या पहा 1780, इन्स्टिट्यूट लेवलच्या सीट्स 2229 सीट्स वॅकेंट आहेत आणि अजूनही 3947 सीट्स वॅकेंट आहेत. मी इथे किती कॉलेजेस घेतलेले आहेत ते चेक करा. पहा COP 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 colleges मध्ये means total in 18 colleges these are the vacant seats after cap round 4. cap round 4 नंतर टोटल या 18 colleges मध्ये कॅपच्या सीट्स 1718 वॅकेंट आहेत. इन्स्टिट्यूट लेवलच्या सीट्स अजूनही भरलेल्या नाही आहेत. तर टोटल म्हणजे एकॅपच्या आणि या इन्स्टिट्यूट लेवलच्या टोटल 3947 सीट्स अजूनही रिकाम आहेत. आता या सीट्सचे जे काही तुम्ही CET सेल थ्रू पहा इन्स्टिट्यूट लेवल राऊंडचे ऑप्शन फॉर्म भरायचे होते ते लॉक झालेले आहेत. CET सेलने तो डेटा जो आहे, एक मिनिट, पहा CET सेलने जो डेटा आहे स्टुडंटचा डेटा, तो स्टुडंटचा डेटा काय केलेला आहे, ट्रान्सफर केलेला आहे. इथे पहा किती तारखेला, हे पहा 7 सप्टेंबरला ट्रान्सफर ऑफ इन्स्टिट्यूट वाईज कॅन्डिडेट लिस्ट टू द रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूट म्हणजे ऑलरेडी ट्रान्सफर केलेला आहे. आता जे काही इन्स्टिट्यूट लेवल किंवा स्पॉट राऊंड होणार आहेत, एकॅप राऊंड होणार आहेत, तर त्याचे इन्स्टिट्यूट कोटा अँड वॅकेंट सीट्स आफ्टर कॅप इफ एनी रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूट विल कम्प्लीट द ऍडमिशन ऍक्टिव्हिटी. मीन्स आता CET सेलने सर्व जे काही सीट्स वॅकेंट आहेत त्या सीट्स वॅकेंट राहू नये म्हणून त्याचे ऍडमिशन करण्याची जी काही जबाबदारी आहे ती आता इन्स्टिट्यूटला दिलेली आहे. मीन्स आता इन्स्टिट्यूट लेवलवर सर्व ऍडमिशन होणार. म्हणून तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओच्या माध्यमातूनही सांगितलेलं आहे की इन्स्टिट्यूटच्या वेबसाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. त्यांचे जे काही स्पॉट राऊंड होणार आहेत ते स्पॉट राऊंड कधी होणार आहेत याची माहिती इन्स्टिट्यूटच्या वेबसाईटवरच मिळेल किंवा ऑफलाईन तुम्ही जाऊन त्या इन्स्टिट्यूटला व्हिजिट करू शकता आणि त्यांच्याकडून माहिती मिळवू शकता. तुम्ही इन्स्टिट्यूट लेवलचे सुद्धा फॉर्म म्हणजे इन्स्टिट्यूटच्या वेबसाईटवर असलेले फॉर्म सुद्धा भरलेले असतील. आता हा डेटा CET सेलने इन्स्टिट्यूटना दिलेला आहे. तर इथे पहा डिस्प्ले ऑफ वॅकेंट सीट्स ऑन द इन्स्टिट्यूट वेबसाईट, गिव्हिंग appropriate advertisement in the newspaper and invite application from registered candidates. त्याच्या पुढे प्रिपेअर अँड डिस्प्ले मेरिट लिस्ट. जे स्टुडंट अप्लाय करतील इन्स्टिट्यूट लेवल किंवा एकॅप सीटसाठी त्यांची मेरिट लिस्ट तयार होणार आहे आणि ती मेरिट लिस्ट जी आहे ती कॉलेजच्या वेबसाईटवर पब्लिश होणार आहे आणि इन्स्टिट्यूटच्या नोटीस बोर्डवर म्हणजे ऑफलाईन पब्लिश होणार आहे.
त्यानंतर कॅरी आउट कम्प्लीट ऍडमिशन प्रोसेस बाय फॉलोइंग गव्हर्नमेंट ऍडमिशन रूल्स ऍज पर रूल 13 इन्फॉर्मेशन ब्राउचर दिलेलं आहे या वर्षीचं. त्यानुसार हे सर्व ऍडमिशन 8 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या दरम्यान त्या इन्स्टिट्यूट मध्ये ते ऍडमिशन्स होणार आहेत आणि त्यांना ते कम्प्लीट करायचे आहेत. ओके. त्यानंतर लास्ट डेट फॉर कॅन्सलेशन, ही लास्ट डेट कॅन्सलेशन ऑफ सीट विथ फुल फीज रिफंड ही अगोदर 11 सप्टेंबर होती, ती 2 दिवसांनी एक्सटेंड करण्यात आलेली आहे. ती आता 13 सप्टेंबर करण्यात आलेली, 13 सप्टेंबर 2025. ओके. अँड कट ऑफ डेट फॉर ऑल टाइप्स ऑफ ऍडमिशन फॉर द अकॅडमिक इयर 2025-26 अप टू 5 PM ही शेवटची तारीख दिलेली आहे 15 सप्टेंबर. म्हणजे 15 सप्टेंबर ही या वर्षीच्या इंजिनिअरिंग ऍडमिशनची लास्ट कट ऑफ ऍडमिशन डेट आहे. यानंतर कोणतंही इंजिनिअरिंग ऍडमिशन होणार नाही. त्यानंतर हे इन्स्टिट्यूट साठी आहे. लास्ट डेट ऑफ अपलोडिंग द डेटा, म्हणजे स्टुडंटचा जो डेटा आहे, ऍडमिशन झालेल्या विद्यार्थ्यांचा डेटा आहे, तो इन्स्टिट्यूटने अपलोड करायचा आहे सीईटी सेलच्या वेबसाईटवर. ही सर्व माहिती जी आहे ती खूप महत्वाची आहे, कारण या माहितीच्या आधारे, कोणत्या माहितीच्या आधारे, एक मिनिट, हे पहा, हा जो डेटा आहे, हा जो डेटा आहे, हा डेटा खूप महत्वाचा आहे, वॅकेन्सी डेटा. आणि या वॅकेन्सी डेटाच्या आधारे अजूनही पॉसिबल आहे की आपल्याला जर लोअर कॉलेज मधून एखादी बेटरमेंट अजूनही करायची असेल, म्हणजेच हे जे काही कॉलेजेसमध्ये सीट्स व्हॅकेंट आहेत त्यासाठी प्रयत्न करायचा असेल तर अजूनही वेळ गेलेली नाहीये. आपण इन्स्टिट्यूट लेवलच्या राऊंड्स मध्ये भाग घेऊ शकतो. आपण अगोदरच सीईटी सेलच्या वेबसाईट थ्रू फॉर्म भरलेला आहे. अजून आपण प्रत्येक कॉलेजच्या वेबसाईटच्या माध्यमातून सुद्धा फॉर्म भरलेला आहे. तर अशा प्रकारे हा जो डेटा आहे इथे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. पहा, इथे मी संपूर्ण पेज जे आहे ते स्लोली मूव्ह करतो. हे व्हीजीटीआय साठी, त्यानंतर हे आयसीटी साठी आहे, सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, त्यानंतर SP IT, त्यानंतर आहे PICT, त्यानंतर आहे वालचंद, ओके, देन कमिन्स, VIT, त्यानंतर आहे DJ सांगवी, थोडमल सहानी, PVG कॉलेज, विद्यालंकार वडाळा मुंबई, PCCOE पिंपरी चिंचवड, त्यानंतर DY पाटील आकुर्डी, विवेकानंद चेंबूर, AISSMS पुणे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, आणि त्यानंतर AISSMS IOT, आणि इथे शेवटी टोटल सीट्स. हा जो डेटा आहे, या डेटाच्या माध्यमातून तुम्हाला कळेल की ऍक्च्युली आपण एकॅप मधून आणि इन्स्टिट्यूट लेवलला कुठे कोणत्या कॉलेजला किंवा कोणत्या ब्रांचला प्रयत्न करू शकतो. आपल्याकडे कॅप 4 चे कट ऑफ आलेले आहेत. मग त्याच्यावरून आपल्याला अंदाज येतो की जवळपास हे जे कट ऑफ आहेत, म्हणजेच आता जे इन्स्टिट्यूट लेवलवर राऊंड्स होणार आहेत त्याचे कट ऑफ कितीने कमी होऊ शकतात. माझा जो अंदाज आहे त्यामध्ये कट ऑफ जे आहेत ते 0.5% ते काही काही केसेसमध्ये 3-4% पर्यंत सुद्धा जातात लोअर साईडला. कॉम्प्युटर सारख्या ब्रांचेस ज्या आहेत, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग अशा, किंवा AIML, AIDS या ब्रांचेससाठी कट ऑफ थोडेसे कमी होतील. पण इतर ब्रांचेससाठी, पण कॉलेज जर तुम्हाला बेटर घ्यायचं असेल तर इतर कॉलेजसाठी जे कट ऑफ आहेत ते कट ऑफ ड्रास्टिकली चेंज होतात, म्हणजे कमी होतात अचानक. आता लक्षात ठेवा की स्पॉट राऊंड ऍडमिशनसाठी आपल्याकडे सर्व डॉक्युमेंट्स असले पाहिजेत. आता डॉक्युमेंट्स तर आमच्याकडे नाही आहेत, आम्ही ऑलरेडी ते इन्स्टिट्यूटला सबमिट केलेले आहेत. तर त्या इन्स्टिट्यूट कडून आपल्याला ऍडमिशन रिसिप्ट मिळालेली आहे किंवा काहीतरी
त्यांनी प्रूफ दिलेला आहे की बाबा तुमचं इथे ऍडमिशन झालेलं आहे, आणि आपल्याला सीईटी सेलच्या लॉग इन थ्रू सुद्धा आपल्याला कळलेलं आहे की आपलं कॉलेजचं ऍडमिशन झालेलं आहे. तसा तो मेसेज आपल्याला नंबरवर आलेला आहे, बरोबर. तर आपल्याकडे जी काही रिसिप्ट आहे ऍडमिशन घेतलेल्या कॉलेजची रिसिप्ट, ती ऍडमिशन घेतलेल्या कॉलेजची रिसिप्ट आपल्याला तिथे सबमिट करायची आहे की स्पॉट राऊंडच्या वेळी मी सांगतो की आमचं या कॉलेजमध्ये ऍडमिशन झालेलं आहे, आमचे डॉक्युमेंट्स तिथे आहेत, आणि लास्ट डेट, कट ऑफ डेट किती आहे, 13 सप्टेंबर. 13 सप्टेंबरच्या अगोदर तुमचं स्पॉट राऊंड किंवा एकॅप राऊंड म्हणजेच इन्स्टिट्यूट लेवल राऊंड ऍडमिशन झाले पाहिजेत. म्हणजे तुम्हाला बेटर होईल की अगोदरच्या कॉलेजमध्ये भरलेली जी फी आहे ती तुम्हाला फुल फी रिफंड मिळेल. म्हणजे काही 1000 रुपीज कट करून तुम्हाला ती फी पूर्णपणे मिळेल. पण हे तुम्ही प्लॅन केलं पाहिजे, तुम्हाला मॅनेज करता आलं पाहिजे. लक्षात ठेवा की हे जे काही राऊंड्स आहेत यामध्ये डिसिजन मेकिंग म्हणजे लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागतो. म्हणजे जे काही स्पॉट राऊंड आहेत त्या स्पॉट राऊंडच्या वेळी जे कॅन्डिडेट आहे त्या कॅन्डिडेट्सना कॉलअप करण्यात येणार आहे. एक हॉल असेल, त्या हॉलमध्ये एक स्क्रीन लावलेली असेल, आणि त्या स्क्रीनवर ज्या काही वॅकंट सीट्स आहेत त्या कॉलेजमध्ये त्या वॅकंट सीट्स डिस्प्ले होतात, अँड मेरिटनुसार एक एक स्टुडंटला कॉलअप केलं जातं, आणि त्यामध्ये त्या स्टुडंटला विचारलं जातं की तुम्हाला कोणतं ब्रांच हवी आहे त्या कॉलेजमध्ये. मग अशा त्या सीट्स फिलअप केल्या जातात. अशा रीतीने इन्स्टिट्यूट लेवल राऊंड होत असतात. आता हा जो काही डेटा आहे हा डेटा तुम्हाला फायदेशीर नक्कीच होईल. म्हणजेच या डेटाचा यूज करून, हा डेटा मी कशाच्या माध्यमातून काढलेला आहे हे तुम्हाला माहित आहे. आपल्या वेबसाईटवर कॅप 4 च्या नंतरचे वॅकंट सीट पोझिशन आलेले आहेत, आणि त्या वॅकंट सीट पोझिशन वरूनच मी हा डेटा एक्सेल फॉर्मॅटमध्ये तुमच्यासमोर मांडलेला आहे. आता हे जे काही टॉपचे कॉलेजेस आहेत, या टॉपच्या कॉलेजेसमध्ये अजूनही सीट्स वॅकंट आहेत, आणि काही कॉलेजेसमध्ये तर कॅप 3 पेक्षाही जास्त सीट्स रिकाम्या राहिलेल्या आहेत. म्हणून अजूनही ऍडमिशन होण्याचे चान्सेस आहेत. तुम्ही छान प्रकारे प्रयत्न करा. तुम्हाला शुभेच्छा की तुमचं ऍडमिशन छानपैकी एखाद्या या टॉपच्या कॉलेजेसमध्ये व्हावं. मी इथे थांबतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते एक लाईक करून मला कळवा. काही तुमचे डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. पण मी हे कॉलेज घेतलेलं आहे, ते कॉलेज बेटर आहे का, हे कॉलेज चांगलं आहे का, ते कॉलेज चांगलं आहे का, प्लीज मी इथे कंपॅरिझन करायला बसलेलो नाही. म्हणजेच तुम्ही इतर जे काही डाऊट्स आहेत ते विचारू शकता. आता मला या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालेलं आहे, मी इथे प्रयत्न करू का? म्हणजे विद्यार्थ्यांनो, जर तुम्हाला पर्सेंटाईल तुमचा हाय आहे, जर तुमची मेरिट रँक हाय आहे, तर अजूनही तुम्ही चांगल्या कॉलेजमध्ये नक्कीच प्रयत्न करू शकता. मी इथे थांबतो. धन्यवाद.